नमस्कार. अध्याय 22. मंत्र 3. विचारांची ABCD याचा मंत्र. ABCD ही 4 अक्षरं आपल्याला मंत्राच्या रूपात स्त्रोतापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरतील. पण हे ध्यान करण्याआधी ABCD ध्यान म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. तर तुम्ही ध्यानासाठी डोळे बंद करून बसताच सुरुवातीला बरेच विचार येऊ लागतात. पण काही वेळानंतर आपल्याला विचारांपासून वेगळं होऊन बघण्याची कला आत्मसात होऊ लागते. जोपर्यंत ही कला अवगत होत नाही तोपर्यंत ध्यानासाठी बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं माणसाला वाटतं. त्यापेक्षा एखादं काम झालं असतं, काहीतरी केलं असतं असं वाटतं. पण पहिला टप्पा संपल्यानंतरच समजतं. वेगवेगळ्या लोकांनी ध्यानाची इतकी महती सांगितली आहे तेव्हा त्यामागे अवश्य काहीतरी कारण असेल. त्यावेळी कुठं माणूस ध्यानात बसणं सुरू ठेवतो. ABCD या ध्यानात सजग होऊन विचारांना जाणण्याची कला शिकवली जाते. त्यामुळे ध्यानी विचारांपलीकडे पोहोचू शकतो. या ध्यानात सांगितलेल्या ABCDचा अर्थ समजून ध्यान करण्याचा विधी आता आपण जाणून घेऊया. A म्हणजे अच्छे, चांगले वाटणारे विचार. B म्हणजे बुरे, वाईट वाटणारे विचार. C म्हणजे क्लीनर, मनाची शुद्धता वाढवणारे विचार. आणि D म्हणजे धुंद, संभ्रमित करणारे विचार. आता तर हा विधी करायचा कसा? तर यासाठी काय करायचं? सर्वप्रथम ध्यानावस्थेत बसून डोळे बंद करायचे. तर्जनी आणि अंगठा जोडून ध्यान मुद्रा धारण करायची किंवा सोयीनुसार तुम्ही निवडलेली मुद्रा धारण करायची. ABCD या ध्यानात A हा अच्छे म्हणजे चांगल्या विचाराकडे निर्देश करतो. यावेळी आपल्या विचारांवर लक्ष द्यायचं आहे. सकारात्मक किंवा चांगल्या वाटणाऱ्या विचारांना A असं नाव द्यायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ, उद्या मी सहलीला जाणार आहे. माझे सगळे मित्र मला नेहमी मदत करतात. माझी मुलं नेहमी चांगल्या गुणांनी पास होतात. मी खूप नशीबवान आहे, इत्यादी. B म्हणजे बुरा, वाईट विचारांकडे इशारा करतो. यावेळी जर आपल्याला नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना B हे नाव द्यायचं. आता म्हणजे बॉस माझ्यावर नेहमीच रागावतो. माझी मुलं फारच उलट बोलायला लागली आहेत. नातेवाईक नेहमीच टोमणे मारतात. माझं प्रमोशन कधी होईल कुणास ठाऊक. माझ्याच बाबतीत नेहमी वाईट होतं. माझ्याबरोबर कुणी चांगलं वागतच नाही, यासारखे विचार. आता विचारांबरोबर जेव्हा बोध जागृत होतो तेव्हा C म्हणजे क्लीनरचा विचार येतो, जो पहिल्या दोन्ही विचारांना शुद्ध करतो म्हणजेच क्लीन करतो. जेव्हा तुमच्या मनात विचार येतो, मी ज्या विचारांना पाहत आहे तो विचार A आहे, B आहे, A किंवा B आहे, किंवा आता Aचा पण विचार नाही आणि Bचाही नाही, तर हा विचार क्लीनर आहे म्हणजे Cचा विचार आहे. ज्यात A आणि Bचे विचार चालू आहेत किंवा मौन आहे ही समज यात ठेवायची आहे. आता ज्या क्षणी न Aचा विचार आहे न Bचा, याचाच अर्थ तो विचार आहे C म्हणजे क्लीनरचा. विचारांबाबत ज्यावेळी तुम्ही Aचं अथवा Bचं तसंच Cचंही लेबल लावू शकत नाही, त्यावेळी तो म्हणजेच D, धुंद, संभ्रमित करणारा विचार असतो. जिथे तुम्हाला काहीच समजत नाही, गोंधळलेली स्थिती असते, तिथे समजायचं हा Dचा विचार आहे. त्याला जाणल्यानंतरच तुम्ही विचारांपलीकडे जाऊ शकता. या सर्वांमागे तेज आहे, तेज अवस्था, तेज ज्ञानाची अवस्था, तेज मौनाची अवस्था. अशा प्रकारे ABCD ध्यान आपल्याला सहजपणे आपल्या स्त्रोतापर्यंत घेऊन जाईल. आता ज्यावेळी तुम्हाला कोणताही विचार आकर्षित करत नाही, आपल्या मागे मागे घेऊन जात नाही, त्यावेळी हा A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे असं दिसू लागतं. तेव्हा अचानक तुम्ही त्या विचारांपलीकडे पोहोचता. ABCD विचारांपलीकडे, जिथे तुम्हाला तुमच्या असण्याची जाणीव होते. कधी कधी असंही होऊ शकतं, अचानक Aचा विचार येईल, Bचा येईल, Cचाही येईल, परंतु आता तुम्हाला मात्र ABCDच्या पलीकडे जाण्याची इच्छा होईल. कुठल्याही विचारांमागे धावण्याची इच्छा होणार नाही. प्रत्येक तेज विद्यार्थ्याला ही ABCD शिकायचीच आहे, कारण हे ज्ञान आणि अज्ञानापलीकडचं ज्ञान आहे. पलीकडे पैलतीरी जाणं म्हणजेच तेज अज्ञानाच्या अवस्थेत जाणं. अज्ञानाची एक अवस्था मनाच्या क्षेत्रातील असते,
तर दुसरी सेल्फच्या क्षेत्रातील. मनाच्या क्षेत्रातील अज्ञान त्रासदायक ठरतं, पण सेल्फच्या क्षेत्रातील अज्ञान आनंद देतं. किती मोठा फरक आहे. अन्यथा अज्ञान हा शब्द ऐकूनच लोक बेचैन होतात, पण त्यांना समज प्राप्त होताच सेल्फ बरोबर या शब्दांचा अर्थच बदलून जातो. ते जे क्षमा असं म्हटलं जातं, तेव्हा सूडबुद्धी आणि क्षमा या दोहोंपलीकडे तुम्ही पोहोचता. तिथे तुम्हाला क्षमा करण्याची गरजच पडत नाही, कारण चुकीचं असं काही झालेलंच नसतं. जोपर्यंत गजर होत नाही तोपर्यंत ABCD विचार जाणत राहा. ए हा चांगला वाटणारा विचार आहे असं म्हणताच तो विचार आपली शक्ती गमावतो. वाईट वाटणाऱ्या B या विचाराला जाणताच तो सुद्धा आपली शक्ती गमावतो. अशा प्रकारे संभ्रमित करणाऱ्या विचारांना जाणून घेताच ते आपली शक्ती गमावतात. हे सर्व विचार सांगणारा विचार C आहे. तो विचार जाणून घेतल्यानंतरच त्याचीही शक्ती नष्ट होते आणि तुम्ही त्या सर्वांपलीकडे पोहोचता. काही वेळ याच अवस्थेत राहा. सवयीप्रमाणे पुन्हा एकदा विचार येईलही, पण तुम्ही तुमचं काम चालूच ठेवा. धन्यवाद.